या तासामध्ये आपण ललित व ललितेतर भेद याविषयी चर्चा करणार आहोत। यामध्ये आपण प्रथम ललित कशास म्हणायचं आणि ललित म्हणजे काय या संदर्भात चर्चा करणार आहोत। त्यामध्ये जे लालित्य असतं, ज्यामध्ये लालित्य हा महत्त्वाचा घटक असतो, कारण लालित्य म्हणजे सौंदर्य। अशा दृष्टिकोनातलं जे साहित्य असतं त्या साहित्यास ललित साहित्य असं म्हणायचं। कारण कथा, कादंबरी, नाटक, कविता हे साहित्य प्रकार कसे आहेत तर ललित साहित्य आहेत, कारण याच्यामध्ये भावनांची गुंफण असते। कारण ज्या भावना आपण योग्य पद्धतीने गुंफतो, कारण कोणत्याही भावनाची आपण जेव्हा गुंफण व्यवस्थित नाही करत तर त्या साहित्य नाही म्हटलं जातं। कारण ललित साहित्य म्हणजे ज्याच्यामध्ये लालित्यपणा असतो, ज्यामध्ये ज्या भावना आहेत त्या भावनांमधून जेव्हा सुरेख अशी श्रंखला तयार होते। कारण ह्या भावना या कशा असतात तर अनुभवशील असतात, कारण अनुभवांच्या माध्यमामधून यांची काय केलेली असते तर एक श्रंखला प्रकट केलेली असते। आणि ही श्रंखला जेव्हा लेखकाच्या माध्यमामधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचते आणि त्याला एक आनंददायक असा अनुभूती मिळत असते, म्हणजे त्यामधून आनंद मिळत असतो। आणि ही आनंददायक जी प्रवृत्ती आहे त्यामधून सौंदर्य निर्मिती होते आणि रसनिर्मिती होत असते। म्हणजे अशी ही जी प्रक्रिया आहे यामधूनच काय होत असते तर लालित्य निर्माण होत असते। अशा ललित साहित्याची आपण काय करणार आहोत तर इथे ओळख करून घेणार आहोत। त्यामधले ललित आणि ललितेतर भेद ओळखून घेणार आहोत। त्यामधलं पहिलं जे आहे तर आपण ललित साहित्याविषयी जी मतं आहेत किंवा ललित साहित्य कशास म्हणायला पाहिजे त्याविषयीची चर्चा आपण करणार आहोत। आता ललित कशास म्हणायचं तर याविषयीची जे मत आहे ते म्हणजे जे की प्रतिभाशक्तीने प्रेरित अशी गोष्ट आणि ज्यामधून आपणास आनंद मिळत असतो अशी गोष्ट, या सर्वांना काय म्हणायचं, या दोन गोष्टींना काय म्हणायचं तर आपण ललित साहित्य म्हणायचं। आपण या ज्या विचारामध्ये जे ललित साहित्य कशास म्हणायचं तर यामध्ये प्रतिभा आणि आनंद अशा दोन दृष्टिकोनातून जे साहित्य निर्माण होतं। कारण प्रतिभा ही काय आहे तर मानवीय मनातील एक प्रवृत्ती आहे। कारण प्रत्येकाकडे प्रतिभा असते, परंतु लेखकाकडे वेगळ्या पद्धतीची काय आहे तर प्रतिभा असते। म्हणजे इथे प्रतिभा ही प्रत्येक व्यक्तीकडे वेगवेगळ्या पद्धतीची असते, परंतु आपण म्हणतोय की लेखकाकडे वेगळ्या प्रकारचा चष्मा असतो। म्हणजे चष्मा या दृष्टिकोनातून म्हटलेलं आहे की जगाकडे पाहण्यासाठी, निसर्गाकडे पाहण्यासाठी एक वेगळी दृष्टी असते। म्हणजे वेगळी दृष्टी म्हणजे त्या लेखकाकडे असणारी वेगळी प्रतिभा। म्हणजे इथे प्रतिभा हा घटक महत्त्वाचा आहे आणि या प्रतिभेच्या साहाय्यानेच लेखक काय करत असतो, साहित्याची निर्मिती करत असतो। म्हणजे इथे आनंददायक गोष्टी तो काय करत असतो, निर्माण करत असतो। एखाद्या गोष्टीमध्ये अनुभवाच्या साहाय्याने तो काय करत असतो, आपली वैचारिकता प्रकट करत असतो, तिला गुंफत असतो। म्हणजे यामधून तो सौंदर्यपूर्ण अशी वस्तू निर्माण करत असतो आणि या श्रंखलेमधूनच त्या समोरचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आनंददायक अशी एक वेगळी प्रचिती मिळत असते। त्यासच काय म्हटलं गेलेलं आहे तर ललित साहित्य असं म्हटलं गेलेलं आहे। ललित या अर्थाचा किंवा याचा अर्थ जेव्हा सांगितला जातो तर तो आल्हाददायक आणि सौंदर्यपूर्ण अशा दृष्टिकोनातून आपणास त्याचा अर्थ सांगता येतो। कारण ललित म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये आल्हाददायकपणा असेल, सौंदर्ययुक्तता असेल, म्हणजे अशा दृष्टिकोनातून साहित्य म्हटलं गेलेलं आहे। कारण ललित या शब्दाचा अर्थ त्याच पद्धतीचा आहे, परंतु सौंदर्य हा शब्द प्रत्येक व्यक्तिपरत्वे कसा असणार आहे तर तो भिन्न असणार आहे। कारण प्रत्येक व्यक्तीला सौंदर्याची व्याख्या ही वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची इथे मुभा असेल। कारण वेगवेगळ्या व्यक्ती हा काय करत असेल तर सौंदर्याची व्याख्या आपापल्या पद्धतीने तो काय करत असेल तर मांडत असतो। म्हणजे लेखकाला जेव्हा आपलं ललित साहित्य हे सौंदर्यपूर्ण रेखाटण्याचा इथे प्रयत्न केला तरी
वाचक हा काय करत असतो तर आपल्या पद्धतीने सौंदर्याची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. कारण काही वाचकांना आनंददायक साहित्य हे भावनात्मक दृष्टिकोनातून येत असतं, तर काहींना हे सुखात्मक साहित्यामधून त्याची प्रचिती मिळत असते. म्हणजे सौंदर्याची व्याख्या ही व्यक्तिपरत्वे भिन्न भिन्न असते. ललित साहित्याचे स्वरूप हे मानवीय प्रवृत्तीत दडलेले आहे आणि मानवीय प्रवृत्ती ही कशी आहे तर क्लिष्ट आहे. कारण मानवाची प्रवृत्ती ही भिन्न भिन्न आहे. मानवाचा स्वभाव हा कसा आहे तर वेगवेगळा आहे. आता आपण पाहिलं बागेमधलं एखादं फुलाचं जेव्हा उदाहरण घेतलं तर बागेतलं फूल ही कलाकृती ठरणार नाही. कारण ती व्यक्ती काय करत असतात तर दररोज पाहत असतात. ती नैसर्गिक दत्त आहे. कारण फूल हे निसर्गाची एक प्रतीकच आहे. कारण निसर्गाने त्याला निर्माण केलं आहे. परंतु या फुलाविषयी म्हणजे या बागेतली फुलाविषयी जेव्हा मानव आपल्या शब्दांच्या साह्याने एक कलाकृती निर्माण करतो तेव्हा त्यास मानव काय करत असतो तर प्रतिसाद देत असतो. म्हणजे ही कलाकृती श्रेष्ठ दर्जाची ठरते. म्हणजे निसर्गदत्त फुलाला इथे प्राधान्य न देता तर कलाकृतीला म्हणजे मानवानं शब्दांच्या साह्याने निर्माण केलेल्या कलाकृतीला इथे काय केलेलं आहे तर प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे ललित या घटकाचा इथे कशा पद्धतीने उलगडा केलेला आहे. कारण लेखक काय करत असतो तर आपल्या परीने तिथे लालित्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण हुबेहूब प्रतिकृती तो काय करत असतो आपल्या शब्दांच्या साह्याने रेखाटत. ललित साहित्याचे विशेष म्हणजे ललित साहित्य हे मानवीय भावनांना आव्हान देतं, हे त्याचं विशेष आहे. कारण ललित साहित्य काय करत असतं तर मानवांच्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या भावनांना काय करत असतं प्राधान्य देत असतं. आता एखाद्या विशिष्ट अशा शोक प्रसंगाचं जेव्हा चित्रण एखादा लेखक करत असतो तर त्या शोकपूर्ण वातावरणामध्ये रसिक वाचक हा काय होत असतो तर मग्न होत असतो. म्हणजे तो त्या वातावरणामध्ये परिपूर्ण लेखकाच्या भाषिक शब्द कौशल्यामध्ये गुंतत असतो आणि इथे त्याची जी भावनिकता आहे तर ही भावनिकता तो गुंफत असतो. म्हणजे इथे त्या साहित्यामध्ये आपणास अशी प्रचिती मिळत असते की लेखकाने जे निर्माण केलेली भावनिकता आहे त्या भावनिकतेच्या आहारी जाऊन वाचक पण काय करत असतो आपल्या भावना त्या दृष्टिकोनातून प्रकट करत असतो. म्हणजे इथे भावनिकता अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ललित साहित्यामधून मानवीय भावनाला काय केलेलं आहे तर प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे मानवीय भावना इथे प्रयुक्त करण्याचं साधन हे ललित साहित्य महत्त्वाचं आहे. कारण ते मानवीय भावनाला प्रोत्साहन देतं. येथे सुख आणि दुःख अशा दोन्ही दृष्टिकोनातील ज्या भावना आहेत तर या भावना येथे प्रकट ललित साहित्याच्या माध्यमावरून केल्या जातात. राजशेखर यांनी ललित साहित्यास प्रतिभास निबंधन अशा शब्दाने किंवा अशा मताने त्यास उच्चारण केलेले आहे. कारण प्रतिभास निबंधन म्हणजे प्रतिभेच्या साह्याने जे साहित्य निर्माण केलं जातं त्यास प्रतिभास निबंधन असे म्हणतात. कारण लेखक हा काय करत असतो आपल्या प्रतिभेच्या साह्याने ते लिखाण करत असतो. परंतु जेव्हा लेखक एखाद्या गोष्टीचं जेव्हा वर्णन करत असतो तेव्हा त्या गोष्टीचं ते जेव्हा वर्णन करताना त्यामध्ये तो समर्पकता आणत नसतो. कारण त्यामध्ये वेगवेगळ्या त्रुटी संभवतात. म्हणजे जसं आपण एखाद्या गोष्टीचं जेव्हा आपण कॅमेऱ्याच्या साहाय्याने फोटो काढतो त्यामध्ये त्याची ती प्रतिकृती असते, तसं लेखक हा हुबेहूब एखाद्या गोष्टीचं चित्र करत नसतो. जसं की नदीचं चित्र जेव्हा आपण काढतो तेव्हा लेखक हा हुबेहूब त्या नदीचं चित्र काढू शकत नाही. तो फक्त शब्दांची काय करत असतो तर तिथे रचना करत असतो. एकानंतर एक शब्दांची वेगवेगळ्या पद्धतीने रचना करत असतो. परंतु त्याला ती रचना व्यवस्थितपणे जमत नसते. म्हणजे तो फक्त प्रतिभेच्या साह्याने काय करत असतो लिखाण करीत असतो. म्हणजे इथे प्रतिभास निबंधन या गोष्टीला राजशेखर यांनी काय केलं आहे महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे लेखक जेव्हा मांडणी करतो तेव्हा त्याच्या साहित्यामध्ये समोरचं जी गोष्ट आहे किंवा जे चित्रण आहे
तर त्या चित्रणाचं हुबेहूब ते चित्रण करू शकत नाही. म्हणजे कॅमेऱ्यामध्ये जेव्हा आपण त्या गोष्टीचं चित्रण करतो तेव्हा अनेक गोष्टी येऊ शकतात, कारण त्याचं आपण काय चित्रण हुबेहूब करू शकतो, परंतु लेखकाला प्रत्येक गोष्टी हुबेहूब चित्रण करू शकता येणार नाही, कारण त्या पद्धतीने त्याच्याकडे शब्दांची साठा असणं आवश्यक आहे, त्याच्याकडे त्या पद्धतीची प्रतिभा असणं आवश्यक आहे. तेव्हा राजशेखर यांचं प्रतिभास निबंधन हे ललित साहित्याविषयीचं मत येथे आपणास जाणून घ्यावे लागेल. पाश्चात्य साहित्य विचारवंतांनी इमोटिव्ह एलिमेंट्स म्हणजे भावनात्मकता या गोष्टीला काय केलं आहे तर प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या या दृष्टिकोनातून येथे आपणास भावना म्हणजे मानवीय मनाचा येथे संदर्भ घ्यावा लागतो, कारण भावना हा घटक मानवीय मनाशी निगडित आहे. लेखक जेव्हा साहित्यामध्ये भावनेच्या दृष्टिकोनातून लिखाण करतो तेव्हा भावना ही साहित्यामध्ये जेव्हा त्याचा संदर्भ येतो किंवा भावना जेव्हा साहित्यामध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग केला जातो तेव्हा त्यामध्ये जेव्हा सौंदर्य निर्माण होते, त्या भावनेला सौंदर्याची पातळी जेव्हा मिळत असते तेव्हा त्यास ललित साहित्य असे म्हणता येते. कारण इथे इमोटिव्ह एलिमेंट्स म्हणजे भावनात्मकतेला काय केलं आहे तर प्राधान्य दिलेलं आहे, कारण साहित्यामध्ये वेगवेगळ्या भावनाला काय केलं आहे तर प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या भावुक वातावरणामध्ये लेखक हा आपलं साहित्य रेखाटत असतो. ललित साहित्य कशास म्हणावे तर ललित साहित्य हे मूळतः भावप्रेरित आहे, कल्पनाधिष्ठित आहे, प्रतिभा संपन्न आहे. अशा सौंदर्ययुक्त साहित्यिक शब्दांनी जेव्हा त्याची निर्मिती होते किंवा त्याच्यामध्ये सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्या साहित्यास हे ललित साहित्य म्हणता येते. कारण इथे व्यक्तिशः त्याचा अर्थ घ्यावा लागतो, कारण सौंदर्य हा शब्द व्यक्तिशःच त्याला मान्यता मिळते. कारण ललित साहित्यामध्ये आपणास नेमका अर्थ कशा पद्धतीने प्रत्येक व्यक्ती सौंदर्याचा घ्यायचा त्याच पद्धतीनं तिथे ललित साहित्याची माहिती घ्यावी लागते. कारण आपणास ललित साहित्याची समर्पक अशी इथे मत मांडता येत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीच्या भावनेशी सौंदर्याचा अर्थ हा जोडलेला इथे सांगावा लागतो. त्या दृष्टिकोनातून इथे आपल्याला समर्पक अर्थ असा ललित साहित्याविषयी किंवा ललित या घटकाविषयी या शब्दाविषयी नेमका सांगता येत नाही. ललित साहित्यात एकेरीपणा किंवा यांत्रिकपणा जमत नाही, कारण ललित साहित्य हे एकतर भावनात्मक साहित्य असतं, कल्पनेच्या साहाय्याने मांडलेलं साहित्य असतं. येथे हिशोबीपणा किंवा मोजमाप अशा पद्धतीचं इथे वाच्यता करता येत नाही किंवा त्याचा संदर्भही इथे घेता येत नाही. त्यामुळे इथे ललित साहित्य हे कल्पनाधिष्ठित आणि भावप्रेरित साहित्य असतं. त्यामुळे इथे त्याचा विचार त्या दृष्टिकोनातून करावा लागतो. म्हणजे हे साहित्य इथे यांत्रिकपणा या दृष्टिकोनातून मांडता येत नाही, कारण ललित साहित्य म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये भावनात्मकता आली. भावनात्मकता ही मानवाशी निगडित आहे, कारण मानवीयता ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्यामुळे साहित्यात त्यास जी उपयुक्तता आहे, कारण जिथे अनेक विचारांना प्राधान्य आहे, इथे तार्किकता नसते, तत्त्वज्ञान नसतं, इथे फक्त कल्पना विश्व असतं, भावनात्मक विश्व असतं. त्यामुळे इथे व्यावहारिकपणा किंवा तर्कनिष्ठपणा इथे यांत्रिकपणा इथे जमत नाही. इथं साहित्यात सत्यभासतेला अधिक प्रमाणात प्राधान्य असते, कारण सत्यभासता हा ललित साहित्याचा महत्त्वाचा घटक आहे. समजा एखाद्या नाटकामध्ये जेव्हा बकरीच्या पिल्ल्याचा आवाज प्रत्यक्ष त्या बकरीच्या पिल्ल्याने काढला तर लोक त्याला साथ देत नाहीत, त्याला प्रतिसाद देत नाहीत, आणि त्याच बकरीच्या पिल्ल्याचा आवाज एखाद्या व्यक्तीने हुबेहूब काढला तर लोक काय करतात, त्याविषयी प्रतिसाद देतात, त्याविषयी कौतुक करतात. म्हणजे इथे बकरीच्या सत्य आवाजाला इथे स्थान नसून त्या
बकरीच्या पिल्लाचा निघालेला हुबेहूब आवाज लोकांना आवडत नाही, त्याला ते प्रतिसाद देत नाही. परंतु त्या बकरीच्या पिल्लाचा तेथील एखाद्या व्यक्तीने काढलेला हुबेहूब आवाज हे लोकांना आवडतो. म्हणजे लोक त्याला काय करतात, प्रतिसाद देतात. म्हणजे इथे सत्य भासतेला अधिक प्राधान्य आहे. म्हणजे आपण त्या गोष्टीचा, त्या बकऱ्याच्या पिल्ल्याचा हुबेहूब जेव्हा आवाज काढतो तेव्हा त्या सत्य भासतेला अधिक प्रमाणात प्राधान्य मिळत असतं. म्हणजे या सत्यभास या घटकाला अधिक प्रमाणात इथे प्राधान्य दिलेलं आहे. त्यासच ललित साहित्य असं म्हटलं गेलेलं. ललित साहित्यामध्ये लेखकास आणि वाचकास लौकिक आणि व्यावहारिक अशा दोन्हीही गोष्टींची माहिती नसली तरी चालते. कारण येथे त्यांना काव्यशास्त्र या घटकाचा अभ्यास, काव्य किंवा कविता समजून घेण्यासाठी त्या गोष्टीचा काहीही उपयोग घेणे गरजेचे नसते. कारण हे ज्या कवितेमध्ये जसा अर्थ सांगितलेला आहे ते समजून घेण्याची थोड्याफार प्रमाणामध्ये वाचकामध्येही तयारी असते. कारण त्या पद्धतीने कविता थोड्या बहुत प्रमाणामध्ये एखादा वाचक हा समजून घेतच असतो. म्हणजे त्याला लेखकाला आणि वाचकाला दोघांनाही लौकिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची गरज येथे नसते, असं आपणास ललित साहित्याविषयी सांगता येते. ललित साहित्यामध्ये व्यक्तिसापेक्षता आणि लेखक सापेक्षता अशा गोष्टींची इथे उपयोग केलेला असतो. म्हणजे ललित साहित्यावरती, त्याच्या लिखाणावरती लेखकाचा हा प्रभाव असतो. कारण लेखक हा काय करत असतो, लिखाणामध्ये, ललित साहित्यामध्ये आपला जो लेखन वैशिष्ट्य आहे किंवा जो लिखाणाचा जो प्रभाव आहे तो काय करत असतो, ललित साहित्यावरती उमटत असतो. म्हणजे ललित साहित्यामध्ये लेखक हा काय करत असतो, आपला आत्माविष्कार प्रकट करत असतो. म्हणजे लेखक हा त्या कलाकृतीवरती, त्या साहित्यकृतीवरती आपल्या विचारांचा प्रभाव प्रकट करत असतो. म्हणजे लेखक त्या साहित्यकृतीवरती वेगवेगळे संस्कार करीत असतो आणि त्या संस्कारामधूनच ती ललित साहित्यकृती प्रकट होत असते. आणि वाचकांच्या जी मनावरती त्या साहित्यकृतीचा जो प्रभाव पडत असतो तो साहित्यकृतीचा प्रभाव हा लेखकाच्या संस्कारिक दृष्टिकोनातूनच पडत असतो. म्हणजे ती साहित्यकृती लालित्य जेव्हा धारण करते तेव्हाच त्यामध्ये सौंदर्य प्राप्त होत असतं आणि वाचक वर्ग त्या ललित साहित्याविषयी आपलं मत प्रकट करत असतो आणि त्यामधूनच त्याला आनंद मिळत असतो. यानंतर आपण ललितेतर साहित्याविषयी चर्चा करणार आहोत. ललितेतर साहित्य कशास म्हणायचं, कारण ललितेतर साहित्य हे नेमकं कशास म्हणतात हे आपणास या ठिकाणी जाणून घ्यायचे आहे. ललितेतर साहित्य म्हणजे जे की समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास या दृष्टिकोनातून जे यथायोग्य असं साहित्य असतं, ज्यामध्ये आपणास वैचारिकतेला अधिक प्राधान्य असतं, तत्त्वज्ञानाला अधिक प्राधान्य असतं. कारण इथे वैचारिकता ही तार्किक असते, ती समर्पक असते आणि त्याला प्रतिवाद होत नाही. कारण एकदा जेव्हा आपण तत्त्वज्ञान मांडतो तर त्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं असतं. कारण इतिहासामध्ये एखादी घटना जर घडली तर त्या घटनेचा आपणास बदल करता येत नाही, कारण ती घटना ऐतिहासिक असते. त्या घटनेमध्ये आपणास बदल करता येत नाही, कारण त्या घटनेची नोंद ही इतिहासामध्ये झालेली असते. कारण आपण एखाद्या घटनेची जर बदल करायला गेलो तर तेव्हा आपल्यास प्रतिवाद होण्याची संभावना असते. त्यामुळे इथे तार्किकता आणि तत्त्वज्ञानाला काय केलेलं आहे तर प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे एखादी गोष्ट ही समर्पकपणे मांडलेली असते, त्याला प्रतिवाद निर्माण झालेला नसतो. जसे की आपण वैद्यकीय क्षेत्राविषयी जाणतो की तेथे एखाद्या गोष्टीला हे नियमनिकष लावलेले असतात, ते नियमनिकष हे बदलता येत नाही. आपणास जेव्हा आपण एखाद्या आजाराविषयी माहिती घेतो किंवा एखादा आजार जर झाला तर त्याविषयी औषधोपचार कोणते घ्यायचे
हे नेमकं ठरलेलं असतं. कारण एखाद्या आजारावरती कोणते औषध उपयुक्त ठरेल हे वैद्यकीय शास्त्रामध्ये लिहिलेलं असतं आणि तेच औषध आपणास घ्यावं लागतं. कारण एखाद्या आजारावरती तेच औषध आपल्याला उपयुक्त ठरतं, दुसरं औषध आपल्याला उपयुक्त ठरत नाही. तेव्हा या समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र किंवा इतिहास अशा गोष्टींच्या दृष्टिकोनातून हे ललितेतर साहित्य आपणापर्यंत पोहोचलेलं आहे आणि यालाच ललितेतर साहित्य म्हटलं गेलेलं आहे. इथे भावनेला प्राधान्य नसून इथे तार्किकतेला काय केलेलं आहे तर प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे या साहित्यामध्ये आपणास अनेक अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून महत्त्व दिलेलं आहे. येथे दीर्घ ग्रंथ आणि जे ग्रंथ आहेत की ज्याच्यामधून आपल्याला माहिती मिळते अशा दृष्टिकोनातून इथे लिखाण केलेलं असतं की ज्यामधून माहिती ही पुढच्या पिढीला किंवा पुढच्या वाचकाला दिलेली असते. जसं की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तर स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची यथायोग्य माहिती असणं आवश्यक असतं. आपल्याला तेथे भावनात्मक दृष्टिकोनातून तिथे लिखाण करायला जमत नाही. तेव्हा आपल्याला स्पर्धा परीक्षेची वेगवेगळी साहित्य उपलब्ध असतात जी की तार्किक असतात. तिथे यथायोग्य साहित्यालाच काय केलेलं असतं तर महत्त्व दिलेलं असतं. म्हणजे ललितेतर साहित्यामध्ये आपणास यथायोग्य साहित्याचीच काय करावी लागते तर माहिती घ्यावी लागते. त्यासच ललितेतर साहित्य असं म्हटलं जातं. ललितेतर साहित्यात वस्तुभास निबंधनास अधिक प्राधान्य असतं. कारण इथे वस्तुतः योग्यतेला प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे अनेक गोष्टींच्या अनुषंगाने इथे यथायोग्य माहितीला काय केलं तर प्राधान्य दिलेलं आहे. वस्तू भास निबंधन म्हणजे इथे वस्तू अधिक निबंधन म्हणजे नि अधिक बंधन असे यथायोग्य अर्थाच्या साह्यानं जे साहित्य बंधनयुक्त असतं अशा साहित्याला काय केलं आहे तर इथे माहिती दिलेली आहे. म्हणजे वस्तुस्थितीला अनुषंगून म्हणजे जी योग्य आणि यथायोग्य अशा माहितीलाच काय केलेलं आहे तर इथे प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे कोणतीही माहिती ही यथायोग्य मांडलेली असलेल्या साहित्यासच काय म्हटलेलं आहे तर ललितेतर साहित्य असं म्हटलेलं आहे. कारण इथे तार्किकता आणि तत्त्वज्ञानाला काय केलं आहे तर प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे इथे वस्तुस्थितीलाच काय केलं आहे तर प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे ललितेतर साहित्यास वस्तू भास निबंधन असं म्हटले गेलेलं आहे. कारण इथे फक्त यथायोग्य स्थितीलाच काय केलं आहे तर नियमाने बांधलेलं आहे. त्यामुळे इथे वस्तुभास निबंधन हे योग्य पद्धतीने मांडलं जातं. त्याला वेगवेगळे नियम निकष असतात आणि या नियम निकषांच्या बाहेर जाता येत नाही. त्यामुळे ललितेतर साहित्यामध्ये यथायोग्य साहित्याचीच काय केली जाते तर उपयुक्तता केली जाते. ललितेतर साहित्य हे तर्कनिष्ठ, बुद्धिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ अशा पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचत असतं. कारण इथे बौद्धिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्व आहे. कारण ललितेतर साहित्यामध्ये बुद्धीला अधिक प्राधान्य आहे. कारण इथे नियमनिकष असतात. हे नियमनिकष अतिशय काटेकोरपणे पाळले जातात. ललितेतर साहित्य हे बुद्धिनिष्ठ आहे. तसंच ललित साहित्यामध्ये बुद्धिनिष्ठता आहे, परंतु बुद्धिनिष्ठता ही कशी आहे तर भावनात्मक आहे. तिथे कल्पनेच्या साह्याने तिथे बौद्धिकता येते. कारण तिथे योग्य साहित्यच मांडावं लागतं. परंतु इथे कसं आहे तर इथे भावनेला प्राधान्य नाही. कारण इथे फक्त बौद्धिकता कशी आहे तर गणिताच्या सूत्रासारखी. म्हणजे एखादं सूत्र जसं की आपण एखाद्या गणिताचं सूत्र जर घेतलं त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे काय तर आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्याच पद्धतीनं मांडावं लागतं. कारण इथे तर्काला प्राधान्य आहे, बुद्धीला प्राधान्य आहे, वस्तुस्थितीला प्राधान्य आहे. कारण त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर आपण घेतलं तर हे आज आपल्या इथेही प्राधान्य आहे आणि बाहेर देशामध्ये जर तेच आपण सूत्र काय तर प्राधान्य आहे. म्हणजे त्याच पद्धतीचं सूत्र हे तिकडे पण मान्य असावंच लागतं आणि ते असणार. कारण त्यामध्ये बदल होऊ शकत नाही. तर इथे आपणास असं सांगायचं की ललितेतर साहित्य हे वस्तुनिष्ठ तर असतंच, त्याला बुद्धीचीही जोड असते आणि त्यानुसार तिथे तर्कनिष्ठतेला पण प्राधान्य मिळत असतं. कारण हे ललितेतर साहित्य हे तत्त्वज्ञानाच्या अनुषंगानंच येतं. कारण हे तत्त्वज्ञान यथायोग्यच असतं.
कारण तिथे चुकीच्या गोष्टींना प्राधान्य नाही, तिथे फक्त योग्य आणि बरोबरच गोष्टींना काय येतं प्राधान्य असतं. म्हणजे तिथे यथायोग्य आणि तत्त्वज्ञान याच गोष्टीला महत्त्व दिलेलं आहे. त्यासच ललितेतर साहित्य म्हटलं गेलेलं आहे. ललितेतर साहित्याविषयी लेखक आणि वाचक यांना तयारी करणे आवश्यक असते. तयारी कशाच्या बाबतीत? तर वाचनाच्या बाबतीत. म्हणजे समजा आपण जर उदाहरण घेतलं इथे, तर अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र याविषयी जर एखाद्या लेखकाला आणि वाचकाला माहिती गोळा करायची असेल किंवा माहिती घ्यायची असेल किंवा एखाद्याला माहिती सांगायची असेल, तर या दोन्हीही शास्त्राविषयी त्यास काटेकोर माहिती असणं आवश्यकच आहे. कारण अर्थशास्त्र म्हणल्यानंतर तिथे त्या गोष्टीतील वेगवेगळ्या घटकांची माहिती त्याला असणं आवश्यकच आहे. कारण अर्थशास्त्रामधल्या वेगवेगळ्या गोष्टी त्याला माहिती असतील तरच तो त्याविषयी यथायोग्य सांगू शकेल. आणि त्याच पद्धतीने राज्यशास्त्रामधल्या वेगवेगळ्या नियमांची निकषांची माहिती त्यास असणं आवश्यकच आहे. त्यामुळे तो आपल्या कायद्यामधील वेगवेगळ्या कलमांची माहिती तो देऊ शकेल. नाही तर त्यास माहिती नसेल तर तो भरकटल्या जाईल आणि ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे ललितेतर साहित्यात लेखक आणि वाचक यांना यथायोग्य माहिती असणं आवश्यक आहे, यथायोग्य वाचन असणं आवश्यक आहे. ललितेतर साहित्यामध्ये लेखक सापेक्षता नसून ती वस्तू सापेक्षता असते. ती वस्तुस्थितीला अनुषंगून लिखाण केले जाते. कारण इथे लेखकाच्या अनुषंगानं येणारं लिखाण महत्त्वाचं नसून ते वस्तुस्थिती म्हणजे एखाद्या गोष्टीला म्हणजे तत्त्वज्ञानाशी निगडीत असणाऱ्या वस्तुभासालाच म्हणजे वस्तुस्थितीलाच निर्माण करून किंवा वस्तुस्थितीलाच निर्माणारी जी गोष्ट आहे त्याच अनुषंगाने इथे आपल्यास प्राधान्य द्यावं लागतं. म्हणजे इथे व्यक्ती जर असेल तर तो कशाही पद्धतीने आपलं मत प्रकट करेल. परंतु ललितेतर साहित्यामध्ये तसं नसतं की तिथे कशाही पद्धतीनं लेखकाने मत प्रकट केलं तर त्याला प्राधान्य नसतं. तर इथे कसं असतं तर वस्तुभासाला म्हणजे योग्यतेलाच इथे काय केलेलं आहे तर प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे योग्य गोष्ट असेल किंवा योग्य माहिती असेल तरच तिथे त्या साहित्यास ललितेतर साहित्य म्हटलं जातं. म्हणजे योग्यतेला वस्तुस्थितीलाच इथे प्राधान्य दिलेलं आहे, लेखक सापेक्षतेला इथे प्राधान्य दिलेलं नाही. त्यामुळे ललितेतर साहित्य हे तत्वनिष्ठ आणि योग्य याच पद्धतीचं साहित्य रेखाटलेलं असतं. ललितेतर साहित्यामध्ये तत्वज्ञान ज्या पद्धतीने मांडलं गेलेलं आहे ते तत्वज्ञान बदलू शकतं. कारण काळ जेव्हा आपण म्हणजे कालच्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये आपण जर एखादं तत्वज्ञान मांडलं, समजा पृथ्वी सपाट आहे असं जर जुन्या काळामध्ये जर आपण विचार मांडला तर आजच्या घडीला ते तत्वज्ञान चुकीचं ठरतं. कारण आजच्या जे तत्वज्ञान आहे, आजचं जे संशोधन आहे, आजच्या ज्या संशोधनामध्ये नवीन भर जी पडलेली आहे त्या अनुषंगानं ते जुन्या काळामधील तत्वज्ञान हे ठरू शकत नाही. त्यामुळे आजच्या घडीला जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान आज आपण यथायोग्य मानतो. म्हणजे जुन्या काळामधलं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान आजच्या घडीला आपण योग्य मानू शकत नाहीत. कारण आपण त्या तत्वज्ञानाच्या अनुषंगानं चालत नाही. कारण ज्यामध्ये भरपूर बदल झालेले आहे, संशोधन झालेलं आहे. त्यामुळे ललितेतर साहित्यामधलं तत्वज्ञान हे संशोधनाच्या बाबतीत बदलू शकतं हे इथं आपल्याला सांगता येईल. म्हणजे ललित साहित्यातील तत्वज्ञान हे बदलतं, हा इथला महत्त्वाचा मुद्दा आहे, तो आपण इथे सांगू शकतो. ललितेतर साहित्यामध्ये मानवी जीवनातील जे अनुभव आहेत हे अनुभव जसेच्या तसे मांडावे लागते आणि ते जसेच्या तसेच येते, त्यामध्ये बदल होत नाही. ललित साहित्यामध्ये मानवी जीवनातील अनुभवांची वेगवेगळी गुंफण करता येते, परंतु ललितेतर साहित्यामध्ये तसे बदल करता येत नाहीत. म्हणजे ललितेतर साहित्यामध्ये हे जे अनुभव आहेत हे अनुभव ज्या पद्धतीने आलेले आहेत तसे ते सत्य पद्धतीने मांडावे लागतात, वस्तुस्थितीला अनुषंगून ते मांडावे लागतात. त्यामुळे वस्तुस्थिती ही या ललितेतर साहित्यामध्ये येत असते. त्यामुळे हे जे अनुभव आहेत हे वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडावेच लागतात. शास्त्रीय साहित्य किंवा ललितेतर साहित्य यामध्ये अनेक गोष्टींना काय केलं आहे तर विरज्य केलेलं आहे की एकाच गोष्टीचा आपण नेहमी तेच
तेच सांगणं इथे टाळावं लागतं. म्हणजे इथे त्या गोष्टी काय केल्या आहेत तर ग्राह्य केलेलं आहे. म्हणजे अनेक अनुभवांचं इथे काय केलं आहे तर प्रकटीकरण आपणास करावयास ग्राह्य केलेलं आहे. म्हणजे तिथे अनुभव मांडताना आपल्याला सत्य भासतेलाच आणि सत्य गोष्टींनाच काय केलं आहे तर प्राधान्य केलेलं आहे. कारण जिथे एकाच गोष्टीला फक्त यथायोग्य पद्धतीने मांडावे लागते, त्यास अनेक अर्थता असणं आवश्यक नाही आहे. कारण इथे त्याला प्राधान्य दिलेलं नाही, ग्राह्य केलेलं आहे. कारण एखाद्या गोष्टीचं एकच मत इथे मांडावे लागतं, त्याला द्विभाषात्मक किंवा दुसरा अर्थ मांडता येत नाही. कारण एखाद्या औषधाविषयी आपणास एकच मत मांडावं लागतं, कारण त्या औषधाचा ते गुण असतो. त्या औषधाविषयी दुसरं वेगळं मत आपणास मांडता येत नाही, कारण ते सर्व समावेशक नसतं. त्यामुळे इथे एकच अर्थ महत्त्वाचा असतो. पाश्चात्य विचारवंतांनी इमोटिव्ह एलिमेंट्स आणि थॉट्स एलिमेंट असे 2 शब्द त्यांनी सांगितलेले आहेत. तर या दोन्ही शब्दामध्ये भावनात्मकता किंवा भावप्रेरितता आणि दुसरा आहे थॉट्स एलिमेंट, याच्यामध्ये वैचारिकतेला प्राधान्य दिलेलं आहे. कारण भावनात्मकता ही ललित साहित्याविषयी आहे. कारण भावनात्मकता ही ललित साहित्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मांडली गेलेली आहे. ती प्रतिभेच्या साह्याने, कल्पनेच्या साह्याने ती काय केलेली आहे तर मांडलेली आहे. त्याच्यामध्ये सौंदर्यपूर्ण अशा अनुभवांची काय केली आहे तर रेखाटन केले जाऊ शकते. तिथे अनेक अर्थतेने भावनात्मक दृष्टिकोनातून आपल्याला अर्थ घेता येतो. परंतु येथे जे थॉट एलिमेंट्स आहे, वैचारिकता ही जी आहे, तर या वैचारिकतेमध्ये आपणास एकच एक अर्थ घ्यावा लागतो. कारण इथे बुद्धिनिष्ठ, तर्कनिष्ठ अशा विचारांना प्राधान्य दिलेलं आहे. तिथे वस्तुनिष्ठ मतांना काय केलेलं आहे तर प्राधान्य दिलेलं आहे. ललित साहित्यास प्रतिभास निबंधन असं म्हटलं जातं. तर इकडे ललितेतर साहित्यास वस्तुभास निबंधन असा शब्द काय केला आहे तर इथे त्यास दिलेला आहे. म्हणजे या दोन्ही दृष्टिकोनातून इमोटिव्ह एलिमेंट्स आणि थॉट्स एलिमेंट्स अशा 2 दृष्टिकोनातून इथे काय केलं आहे तर त्याची वैचारिकता सांगितलेली आहे. म्हणजे या दोन्हीही ललितेतर आणि ललित साहित्यामधले भेद आपणास अशा पद्धतीने पाश्चात्य विचारवंतांनी सांगितलेले आहेत. ललित साहित्य हे व्यक्तिसापेक्ष असते, ते व्यक्तिनिष्ठ असते आणि व्यक्तीच्या मनानुसार किंवा व्यक्तींच्या अनुभवानुसार त्या साहित्यास प्राधान्य असते. कारण इथे व्यक्ती स्वातंत्र्याला अधिक प्रमाणात वाव असतो. परंतु ललितेतर साहित्यामध्ये तसं नसतं. इथे व्यक्तिसापेक्षतेला अधिक प्राधान्य नसून इथे अधिक प्रमाणात वस्तुस्थितीला प्राधान्य असल्यामध्ये इथे विषय सापेक्षता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण इथे विषयाच्या अनुषंगानं काय केलेलं आहे तर महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे विषय ज्या पद्धतीचा आहे त्याच पद्धतीचा इथे तर्कधिष्ठित विचार मांडावा लागतो. कारण इथे कोणताही विचार मांडता येत नाही. त्यामुळे ललितेतर साहित्यामध्ये विषय सापेक्षता हा गुण महत्त्वाचा सांगितलेला आहे. ललित आणि ललितेतर या भेदामध्ये आपणास असंही सांगता येतं की ललित साहित्य जेव्हा आपण वाचतो, त्याचा आस्वाद घेतो, त्याचं जेव्हा आपण वेगवेगळ्या पुस्तकांचा किंवा कथा, कादंबरी, नाटक, कविता अशांचं जेव्हा आपण वाचन करतो, तेव्हा या वाचनामधून आपणास आनंद मिळत असतो. म्हणजे ललित साहित्यामधून आपणास आनंद मिळत असतो हे आपणास इथे सांगता येतं. परंतु जेव्हा आपण ललितेतर साहित्य पाहतो, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, वेदकशास्त्र इत्यादी असे जे शास्त्र आहेत, या शास्त्रामधून फक्त आपल्याला माहिती मिळत असते, त्यामधून आपल्याला आनंद मिळत नसतो. त्यामुळे या ललितेतर साहित्यामध्ये आपल्याला आनंद मिळत नसतो हे आपणास इथे सांगता येतो. ललित साहित्यामध्ये आपणास वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आनंद निर्मिती होत असते, परंतु ललितेतर साहित्यामध्ये आनंद निर्मिती होत नसते. असं आपणास ललित व ललितेतर साहित्याविषयी सांगता येतो. त्यानंतर आपणास एक महत्त्वाचा मुद्दा इथे अभ्यासाचा आहे, तो म्हणजे अनुकृती सिद्धांत. प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांच्या विचारांनी हा अनुकृती सिद्धांत मांडला गेलेला आहे. कारण या अनुकृती सिद्धांतामध्ये आपणास असे सांगता येईल की एखाद्या गोष्टीचं यथायोग्य जेव्हा त्याचं अनुकरण केलं जातं, तेव्हाच हा अनुकृती सिद्धांत मांडला गेलेला आहे. आता इथे या अनुकृती सिद्धांतामध्ये आपणास असे सांगता येतं की एखादे झाड आहे, त्या झाडाविषयीचं जेव्हा आपण
चित्र काढण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा चित्रकार त्या झाडाचं यथायोग्य चित्रण करतो म्हणजे त्याची काय करत असतो, तो अनुकृती करत असतो, म्हणजे त्याचं अनुकरण करत असतो. त्याच पद्धतीचं तो काय करत असतो, चित्रण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच पद्धतीचं लेखक पण काय करत असतो, एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या विषयाचं तो आपल्या अनुभवाच्या साहाय्याने अनुकरण करून तो साहित्य रेखाटण्याचा प्रयत्न करत असतो. त्या गोष्टीचं आपल्या साहित्यामध्ये भाषेच्या साहाय्याने तो काय करत असतो, मांडणी करत असतो. म्हणजे हाच अनुकृती सिद्धांत येथे प्लेटो आणि अरिस्टॉटल यांनी आपल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. येथे आपणास ललित व ललितेतर साहित्य जो भेद आहे तो भेद आपणास येथे या पद्धतीने सांगता येतो. कारण आपण ललित आणि ललितेतर या साहित्याविषयी चर्चा केलेली आहे आणि या चर्चेमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने ललित आणि ललितेतर साहित्यातील भेद जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यामध्ये ललित आणि ललितेतर असे आपण वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा केलेली आहे आणि यानुसार तुम्हाला ललित आणि ललितेतर साहित्य कशास म्हणावे, कशास म्हटले जाते हे समजले असेल असे मी येथे सांगतो आणि येथे तुमचा निरोप घेतो.